तर रायगड डिस्ट्रिक्टमधील ज्युनियर ॲथलेटिक इव्हेंट हा होणार आहे जिओ इन्स्टिट्यूटमध्ये. तर तो अटेंड करण्यासाठी चाललेलो आहोत. पाऊस बघा, कंटिन्यू पाऊस चालू आहे. थोडासा जोर कमी झाला आहे पण खूप ढगं भरलेली आहेत. तर हा जो इव्हेंट होता ना, तो 25 ऑगस्ट 2024 संडे ह्या दिवशी होता. त्या दिवशी हे शूटिंग केलेलं आहे मी. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्हाला तर पाठीमागे दिसतच असेल, मी आलेली आहे जिओ इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. मे बी उलटं पण दिसू शकतं हे नाव, म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते मी. तर मी आलेली आहे जिओ इन्स्टिट्यूटमध्ये. तर इथे जिओ इन्स्टिट्यूटमध्ये ना रायगड डिस्ट्रिक्टमधलं सिलेक्शन होणार आहे ॲथलेटिक्सचं. ज्युनियर ॲथलेटिक्सचं इव्हेंट आहे. इथे टुर्नामेंट होणार आहेत अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19. तर माझा मुलगासुद्धा ॲथलेट्स आहे. तर तोच इव्हेंट अटेंड करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. तर इथे बॅक साईडला जे आहे पाठीमागे तिकडे ग्राउंड आहे. लवकरच आपण आता त्या ग्राउंडमध्ये जाणार आहोत. तर हा इव्हेंट तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे कसा असणार आहे. आणि त्याचबरोबर खूप सुंदर असं जिओचं ग्राउंड आणि इथला अप्रतिम असा निसर्ग. तर चला आता आपण ग्राउंडमध्ये जाऊया. तर इथे आहे ग्राउंड. मला वाटतं बरेच लांबून आलेत. अलिबाग, खोपोली, मुंबई, बरेच लांबून इकडं मुलं आलेली आहेत, मुलं आणि मुली. आणि वरतून पाऊस. असं वाटलेलं इव्हेंट कॅन्सल होईल आम्हाला पण नाही आहे झालं. असं वाटलं होतं की इव्हेंट कॅन्सल होईल म्हणून. पाऊस खूप होता ना सकाळी पण आणि कालसुद्धा. अजूनही पाऊस आहेच आहे, पण इव्हेंट कॅन्सल नाही झालेला आहे, होणार आहे इव्हेंट. आता मी चाललेली आहे ग्राउंडकडे. पाऊस ना असं चेहऱ्यावर लागतं आहे आणि कदाचित शूटमध्ये पण येईल, कारण मोबाईलवर सुद्धा ना ॲक्च्युली मी कवर नाही घातलं आहे मोबाईलला. ट्रायपॉडला मग तो लागत नाही मोबाईल, त्यामुळे शूटिंगमध्ये पण थोडंसं तुम्हाला हे दिसू शकतं ब्लर. तर आता आपण लवकरच ग्राउंडमध्ये जाऊया. कसलं सुंदर वाटते पाऊस पडतोय तर आता जस्ट ग्राउंडमध्ये एंट्री केलेली आहे. सिंथेसिस ट्रॅक आहे इथे, त्यामुळे इथे डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल टुर्नामेंट होतील इथून पुढे. ते मुलांचं वॉर्मअप वगैरे चालू आहे, आता प्रॅक्टिस वगैरे करतायत. तिकडे कॅम्पमध्ये बसलेत काही मुलं. तर चला मी पण चाललेली आहे सिंथेटिक ग्राउंडवरनं. तर इव्हेंटची सुरुवात झालेली आहे 5000 मीटर रनिंगने. फाइनल कॉल. काइंडली रिपोर्ट ऑन स्टार्टिंग लाइन. तर इकडे इव्हेंट तर चालू झालेला आहे. 5000 मीटर रनिंगचा इव्हेंट चालू आहे. पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही, थोडा पाऊस चालूच आहे. मुलांसाठी खरंच खूप चॅलेंज आहे. बघा इकडे ट्रॅकवर धावत आहेत मुलं 5000 मीटर. बापरे, किती प्रॅक्टिस करावी लागली असेल त्यांना. आणि ह्या सगळ्या मुलांबरोबर आलेले खरंच पॅरेंट पण किती सपोर्टिव्ह आहेत. आत्ताची पॅरेंट्ससुद्धा सगळे म्हणजे बसलेले आहेत कॅम्पमध्ये आणि खूप छान चेअर पण करत होते मुलांना. तुम्ही बघालच पुढे मुलगी पाठीमागे मुलगी आहे ना. 5000 म्हणजे खूप झालं ना. रेस सुरू होते, लवकर यायचंय. जास्त हलतं ना माझ्याकडून. हे रायझरवाले सगळे 3-4 जण. हॅलो,
हा स्काय ब्लू टी शर्टमध्ये आहे तो माझा मुलगा आहे. हे लोक सगळे मिळून चेक करतायत त्यांचा इव्हेंट किती वाजता असणार आहे किंवा कुठल्या इव्हेंट नंतर असणार आहे ते शेड्यूल चेक करतायत. पण इथे मध्ये मध्ये खूप पावसाचा जोर आला की थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. थोडा कमी पाऊस असेल तर चालू ठेवतात ते इव्हेंट. त्याचे तर हरवले होते ना रे हर्ष. हरवलेले वातावरण जरी खूप सुंदर असलं ना तरी जे खेळण्यासाठी मुलं आलेले आहेत त्यांच्यासाठी चॅलेंज आहे हे. तर इथे आता लॉंग जम्प सुरू होणार आहे. गेले ना. हलू नको बच्चा मला. 4.96 चांगले गेले. मध्येच खूप जोराचा पाऊस आला त्यामुळे पुन्हा ब्रेक झाला आणि ब्रेक नंतर पुन्हा गुड. तर इव्हेंट तर संपलेला आहे इथला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर इव्हेंट संपून आम्ही तर निघालेलो घरी जायला. पण अजूनही वातावरण बघा, खूप छान असं क्लायमेट आहे. ढगं आलेली आहेत, मस्त वारा सुटलेला आहे आणि थोडासा पाऊस पण पडतोय. रिमझिम पाऊस चालूच आहे. खूप छान वाटलं इथे येऊन. खूप एनर्जेटिक आणि खूप छान वाटतं ग्राउंडमध्ये. मुलांची एनर्जी आणि त्यांचा ॲप्रोच बघून खूप मस्त फिलिंग आहे इथलं. ग्राउंडमध्ये येऊन खरंच खूप छान वाटतं.